नमस्कार मैत्रिणींनो, मी आशा बोलते, आशाची शिदोरीतून. तर आज आपण, तुम्ही माहिती नाही ऐकलं की नाही, की आपण दशम्या तर बनवतो गुळाच्या, पण मी आज तुम्हाला एक आमच्या जुन्या पद्धतीच्या नारळाच्या रसातल्या दशम्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. नारळाचं ओला नारळ खिसून त्याचा रस काढून त्यामध्ये गूळ मिक्स केलेला आणि त्याच्या पिठात भिजवायचं. बघा हे ना. आता काय करायचं आपण, तर त्यासाठी साहित्य काही नाही. बघा, हे नारळाचा रस आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकला मी विरघळण्यासाठी. नंतर मग वेलची पावडर आणि तूप, एक 2-3 चमचे आपलं तूप, एवढंच साहित्य आहे. तर आता आपण काय करायचं, नारळाचं रसामध्ये गूळ भिजवलेलं जे सारण आहे की नाही, जे बॅटर आहे ते मोजून घ्यायचं. जेवढं असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं गव्हाचं. बघा, आता मी हे मोजून घेते. 1 वाटी, आणि हा गूळ थोडासा वितळून हे 2 वाटी झालं जेमतेम. तर आता ह्याला आपण 2च वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत. तर आता हे आपलं असं 2 वाटी सारण तयार आहे, पीठ पाण्याचं, गूळ आणि ह्याचं. आत्ता आपण पीठ तयार करून घेऊयात. त्यासाठी 2 वाट्या आपलं नारळाचा रस आणि गुळाचं सारण, तर आपल्याला 2 वाट्याच गव्हाचं पीठ घ्यायचं. त्या अशा दशम्यांना प्रवासाला किंवा घरात करून ठेवल्या 7-8 दिवस आरामशीर टिकतात आणि छोट्यांच्या डब्यांना, आणि इतक्या खुसखुशीत होतात नारळाच्या रसातल्या ना, त्या खूप छान होतात. तर बघा, आता आपण हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. 2 वाटी रसाला 2 वाटी गव्हाचं पीठ. फक्त गव्हाच्या पिठातच करायचं, ते पौष्टिक आणि बऱ्यापैकी. बघा सगळ्यांनो, आता हे आपलं पीठ घेतलेलं आहे आपण. तर त्यामध्ये पीठ घेतले, त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ. बघा, एक अर्धा पाऊण चमचा मीठ, थोडी चव बरी येते ना. नंतर जायफळ वेलची पावडर, ती आपल्या अकॉर्डिंग टू अंदाजाप्रमाणे. छान सुवास येतो ना. नंतर आता 2 चमचा आपण पीठ टाकले ना, 2 वाटे पीठ. तर त्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 टीस्पून आपल्याला मोहन घालायचं आहे तुपाचं. असं वितळलेलं तूप असतं ते, किंवा तुम्ही गरम करून घेतलं तरी चालेल. 2 चमचा, 2 ते 3 किंवा 2.5 चमचे, एवढंच साहित्य. आता हे आपण असं मिक्स करून घेऊया. हे चांगलं तूप आपल्या पिठाला लागलं पाहिजे. मोहन आपण ते कच्चंच घातलंय तरी पण चालतं. आणि ह्या पिठामध्येच आपण आपलं दुधाचं बॅटर आणि गुळाचं ते मिक्स करून घेऊया. बघा, त्याचा आता मुटका होतोय ना, तूप घातलं होतं की नाही आपण, म्हणजे त्याचा मुटका होतो. असा मुटका झाला म्हणजे तूप सगळ्या पिठाला लागलं. आता आपण ते आपलं बनवलेलं गुळाचं आणि नारळाचं सारण ते घालूया.
सगळं एकदम नका घालू, कारण गूळ असतो, तूप असतं, त्यामुळे पातळ पण होण्याची शक्यता असते. तर आपलं जसं भिजेल तसं आणि हे पीठ घट्ट मळावं लागतं, खूप घट्ट मळावं लागतं, तरच तुमचे दशम्या चांगले येतात. साधारण चपातीसारखं किंवा अजून लागेल थोडंसं. थोडंच पातळ झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ ऍड करा. थोडंसं सरसरीत झालं भिजल्यावरती ते होतं चांगलं. तूप घातलेलं आहे, गूळ घातलाय, त्यामुळे. आता जरा ओलसर वाटतं ना, तर आपण काय करायचं, त्याच्यावर सुकं पीठ थोडं टाकूया. थोडंसं लागेल, जास्त नाही लागणार. मग आपलं थोडंसं बरं होईल ना ते मळून घ्यायचं असं. तेलाचा किंवा तुपाचा हात लावला तरी चालेल थोडासा. पण तूप घालतोय ना गोडाला, पण तुपाचाच हात लावूया. आता हे आपण एक 5 मिनिट रेस्टला ठेवूया आणि नंतर दशम्या लाटायला घेऊ. तर ठेवताना काय करायचं मैत्रिणीनं, ह्याच्यावरती ना थोडंसं तूप लावा, म्हणजे चांगलं होतं ते, एक संग होतं ना. थोडासा तुपाचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचं 10 मिनिट किंवा 5 मिनिट. आणि भाजताना तुपाचंच धार सोडायची आणि भाजायच्या बारीक स्लो गॅसवर. थोडीशी नारळ खिसायची मेहनत आहे, पण खूप छान होतात मैत्रिणींना. पीठ असं मळून झालंय, तर त्याच्यावरती आपण काय करू, थोडंसं तूप टाकू, तूप चोळूया. आणि आपण टाकलेलंच आहे बऱ्यापैकी तूप, तसं बघा किती सुंदर गोळा झाला ना, छान गोळा झाला, एकदम कडक नाही, लाटण्यासारखं असा, म्हणजे आपल्याला सहजासहजी लाटता येतील, जास्त पातळ नाही लाटायच्या. हे बघ, आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, एक 5 ते 10 मिनिट रेस्टला ठेवून देऊ मैत्रिणींनो. तर आत्ता आपण आपलं पीठ रेस्टला ठेवलं होतं की नाही, तर ते झालेलं आहे नरम आणि चांगलं मुरलेलं आहे. तर आता आपण त्याच्या दशम्या लाटायला घेऊ. बघा हे पीठ ना अशा प्रकारे झाले बघा. थोडंसं असं मळून घ्या, पीठ टाकून मळलं तरी पण चालेल. कपडा ठेवते खाली. तर आपण काय करायचं, त्याचे ना सारखे उंडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्या दशम्या एकसारखे येतात. खूप छान सॉफ्ट झाले पीठ बघा, खूप छान झाले, एकदम पीठ सॉफ्ट झालं. आणि एका बाजूला आपण गॅस बारीक फ्लेमवर तवा तापायला ठेवूया. तवा तापायला ठेवला आहे. आता आपण ह्याचे गोळे काढून घेऊ सुरीच्या साहाय्याने.
एकसारखी. असे छोटे छोटे, जास्त मोठे नाही करायचे हे. बघा असे गोळे करून घ्यायचे, थोडंसं पीठ लावून. हा कमी तेलाचा वगैरे, तेलकट नाही आणि हा टिफिनला पण चांगला प्रकार आहे मैत्रिणींनो, मुलांच्यासाठी. बाहेरगावी प्रवासाला जाणार असाल तिथे पण ह्या खूप छान चालतात, खराब होत नाही ना. भाजायची थोडीशी, बाकी सगळं बनवायचं सोपं आहे, भाजायचं थोडंसं पेशन्सचं काम आहे. थोडासा वेळ लागतो, गोडाचं पण आणि कमी गॅसवर ना, म्हणून. आता आपण कमी गॅस ह्याच्यावरच फ्लेमवर करणार आहोत. आता आपण लाटायला घेऊ. ही पण चपाती कशी करतो तशी भरायची. चपातीला आपण भरतो की नाही तसं. चांगले पदर सुटतात. किंवा तुम्ही चौकोनी केली तरी पण चालते. हलक्या हाताने अशी लाटायची, एकदम हलक्या हाताने. तिला सुंदर पदर येतात. लहान मोठ्या तुमच्या आवडीवर. बघा गोल आली ना गरगरीत, हलक्या हाताने लाटली. आता काय करायचं, थोडंसं तूप सोडायचं. गोड आहे ना हे गुळाचं, तर हे होईल ना, करपण्याची वगैरे शक्यता असते. तवा तापलेलाच आहे आपला, टाकून द्यायचं कमी गॅसवर. परत दुसरी पण तशीच भरून घ्यायच्या त्या चपातीप्रमाणे. अशी पण भरली तरी चालेल. तुम्ही चौकोनी घडी केली तरी पण चालेल. बघ पटपट होतात, काही उशीर लागत नाही त्याला. ह्या नारळाच्या रसातल्या ना खूप सुंदर होतात, करूनच बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. पटपट कशा होतात बघा. पीठ एकदम मुलायम, जास्त पातळ नाही, मीडियम पीठ आहे आणि एवढे पातळ आहेत त्या. बघा एवढ्या पातळ आहेत, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा. चला आता ही पण शेकवून घेऊया. एकसारख्या उभ्या राहून तुम्ही ह्या शेकवू शकता. खूप छान होतात सख्यानो, इतके सुंदर पदर येतात ना त्यांना ठेवल्यामुळे. आणि आपल्या खुसखुशीत का होतात, नारळाच्या रसातल्या आहेत ना त्या, म्हणून. साध्या दुधात पण भिजवू शकता. नारळ होता अवेलेबल, मी किसला आणि टाकला आणि म्हटलं बघूया ट्राय करून, नाही का, नॅचरली. पदर पण सुटतात मस्तपैकी.
साध्या दुधातून करण्यापेक्षा आता आपण ही दुसरी पण भाजायला टाकली आहे मैत्रिणींनो. बारीक गॅसवर कमी फ्लेमवर करा. तर काय म्हणत होती की साध्या दुधात करण्यापेक्षा नेहमीच्याच त्या गोडपुऱ्या झाल्या ना घारग्यासारख्या वगैरे, तर आपण ह्या नारळाच्या रसातून केल्या ना वेगळी चव येते, एकदम भन्नाट. अशा खुसखुशी भाजून घ्यायच्या, एकदम सुंदर. बघा कशा छान येतात, एकदम खरपूस भाजायच्या. त्या भाजण्याचंच थोडं पेशन्सचं काम आहे, बाकीचं काम काही नाही, आपल्या रोजच्या चपात्यांसारखंच. तरी पण आणि हे थोडंसं रसाचं ॲडिशनल काम. खूप सुंदर होता मैत्रिणींनो, खूप छान होतात, एवढ्या अप्रतिम होतात बघा, नाही का. बघा किती छान झाल्यात ना, सुंदर झाल्यात दशम्या. आणि ह्या टिकायला पण खूप चांगल्या. तूप घातलेलं आहे. दुसरी पण झाली. त्याच्यापेक्षा मोठ्या पण तुम्ही करू शकता, असं काही नाही, छोट्याच करा, पण जरा कॅरी करायला बऱ्या पडतात ना, लहान केल्या म्हणजे कुठे घेऊन जायला वगैरे जरा सोयीस्कर पडतात, म्हणून त्या छोट्या करायच्या, बाकी काही नाही. ही पण भाजून दाखवते. पिठामध्ये 16-17 झाल्या बघा सगळ्यांना. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं ना आपण, त्यामुळे. बघा मैत्रिणींनो, कशी वाटली माझी रेसिपी, थोडीशी वेगळ्या टाईपची, म्हणजे नारळाच्या रसातली म्हणून. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा. छोट्या छोट्या बच्चे कंपनीला पण ना टिफिनसाठी खूप चांगला आहे पर्याय हा, कमी तेलाचं, बाहेरचं नाही. सख्यानो बघा, ह्या आपल्या आता अशा 2 वाटी पिठामध्ये, एक मीडियम साईजची वाटी होती, मोठी पण नव्हती, त्यामध्ये ह्या अशा नारळाच्या रसातल्या दशम्या बघा 12-15 झालेल्या आहेत. आणि इतके छान झालेले आहेत ना बघा, एकदम हलक्या आणि पातळ अशा. बघा सगळं दिसतं ना पाठीमागचं, खूप छान होतात. तर तुम्ही ह्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण करता का ह्या आणि कशा करतात. ठीक आहे सगळ्यांना, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. बाय.